हाय एव्हरीवन, आता पालखी निघाली आहे आणि आपण दर्शनासाठी विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात चाललो आहोत। तर या पालखीसोबतच आपण जाणार आहोत, हे सर्व वारकरी आणि आपण विठ्ठल नामाचा गजर करत करत आपण आता निघालो आहोत आणि इथे पोहोचलो आहोत मंदिरात। आता ही आई पूजा करते आहे। आधी विठ्ठलाला हळदी कुंकू चंदन वगैरे अर्पण करून नंतर तुळशी माळ अर्पण करणार आहे। तर हे पहा विठ्ठलाची पूजा, विठ्ठलाला फळ अर्पण केलेले आहे आणि ही तुळशीच्या माळा मी बनवल्या होत्या। ही तुळशीची माळ आपल्या घरातल्या तुळशीची माळ अर्पण करण्यासाठी रुक्मिणीची ओटी भरणार आहे। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जय हरी विठ्ठल म्हणायला विसरू नका। तर ही विठ्ठल रुक्मिणी मातेला आता मी पूजा करते आहे। तुळशीची माळ आपण घालून घेऊया। घातली तुळशीची माळ, प्रिय विठ्ठलाला आपण अर्पण करायचे आहे। तर हे आमच्या घराजवळचं मंदिर आहे आणि इथे मी रोज पूजा करते। विठ्ठल रुक्मिणी आहे, विठ्ठल रुक्मिणीचे रूप खूप मनोहर आहे। झाड लोट तरी केर भरी चक्र पाणी झालं का? झाड लोट करी जनी केर भरी चक्र पाणी पाटी घेऊन या शिरी नेऊन या टाकी दुरी ऐसा भक्तीची बुल्ला नीच कामे करू लागला जनी हाने विठोबाला काय उतराई हो तुला। हा जनाबाईचा अभंग किती छान आहे। विठोबाची कीर्ती महापातके जळती सर्व सुखाचा आगर उभा असे विटेवर आठविता पाय त्याचे मग तुह्या भय कैचे काया वाच मने भाव जनी हने गावते। जय हरी विठ्ठल राम कृष्ण हरी ज्याचा सखा हरी त्यावरी विश्व कृपा करी उन्हे पडो नेंदी त्याचे वारे सोसी आघाताचे तया विन शनभरी कदा आपण नवे दुरी अंगी आपले वाढोनी त्याला राखे जो निर्वाणी ऐसा अंकित भक्ताजी म्हणे नामयाच्या दासी संत जनाबाई यांची ई ओवी। अखंड जया तुझी प्रीती मजते त्याची संगती मग मी कमळापती तुझबा नानी कंटाळा पडून राहेन ते ठाई उगाची संताची ये पायी न मंगे न करी काही तुझी आन गा विठोबा तुम्ही आम्ही पिढो ज्याने दोन्ही वारती एकाने बैसलो धरणे हाका देत दाराशी तुका म्हणे या बोला चित्त द्यावे बा विठुला न पाहिजे केला आता माझा आवेर। धन्यवाद। अशा ओव्या तुकोबारायांच्या व संतबाईच्या ओव्या आठवून आज मी देवाची ही
पूजा संपन्न केली आहे. आज आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. थँक्यू, धन्यवाद. ही माझी पूजा पूर्ण झाली आहे. तिथं बस तिथं. बस.